तुला वर्गामधल्या पेपरचा टीचिंगचा कसा फायदा झाला? वर्गातले पेपर्स ते म्हणजे बायोच्या रिडिंगशिवाय टेस्ट पण इम्पॉर्टंट आहेत. टेस्टमुळे आपल्याला कळते की आपण कोणता पॉईंट आपला वीक आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादा चॅप्टर वाचतो तेव्हा आपल्याला वाटते की 99% कव्हर झाले. तुझं नीट की ऑफ सक्सेस काय आहे? डेली अभ्यास केला ना तर एक कॉन्फिडन्स येते. म्हणजे नेक्स्ट आपल्याला आणखी रीडिंग करू वाटते, अभ्यास करू वाटते. तू दररोज किती तास अभ्यास करायचे? 6-7 तास असं इफेक्टिव्हली 6-7 तास अभ्यास करायचे. तर आता जी परीक्षा मुलं नीट देणार आहेत त्यांना काय सांगणार तू? त्यांना स्वतःशी प्रामाणिक राहा. आपण जे करायलो ते व्यवस्थित करायलो की नाही. आणि आपल्याला माहीत असते की आपलं कोणता पॉईंट वीक आहे ते आपण केला पाहिजे. नाही असं बायो आपल्याला सिम्पल वाटते सब्जेक्ट आणि सोपा पण जाते म्हणून आपण रीडिंग करत राहतो. पण फिजिक्सचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असते. काही जण फक्त बायोचीच रीडिंग करतात. तर अगोदर मला फिजिक्स हार्ड जायचं पण त्याच्यानंतर फिजिक्स फेवरेट वाटायचं. तर क्लासमधल्या टेस्टमध्ये तुला किती मार्क यायचे? मला 600 अबोव यायचे. 630, 640 असे. निकाल लागण्याच्या नंतर घरामध्ये वातावरण कसं तयार झालं? सर छान, सगळे खुश होते. खुश होते? छान छान. तुझं भरपूर अभिनंदन. आणि तू जे काही नीटचं क्लासमधले पेपर आहेत, ठीक आहे, त्या पेपरमध्ये आणि नीटच्या पेपरमध्ये तुला काय फरक वाटला, काय सिमिलॅरिटी वाटली? क्लासमधले पेपर नीटच्या एक्झामपेक्षा हायर लेवलचेच होते. कारण ते सॉल्व केल्यावर जेव्हा नीटचा पेपर समोर आला तेव्हा असं वाटलं की खूप इझी पेपर आहे. आणि टाईम पण क्लासमध्ये माझा मॅनेज होत नव्हता. क्लासमधल्या टेस्टमध्ये माझे काही क्वेश्चन सुटायचे नेहमी. तर तिथे बरोबर टाईम पुरला कारण ते इझी वाटला क्लासपेक्षा. येस, म्हणजे क्लासमध्ये होणारे पेपर भरपूर टफ असतात, NCERT बेस्ड असतात आणि विदिन सिलेबसमध्ये असतात. त्या कम्पॅरेटिव्हली नीटमधले पेपर हे थोडेसे सोपे असतात. इथले हार्ड दिल्यामुळे ते सोपे वाटले तुम्हाला. तर तुझं भरपूर भरपूर अभिनंदन. ओके, थँक्यू बेटा.